श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन किल्ल्यांचे स्थापत्य या विषयावर व्याख्यान संपन्न। राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर येथे वयात येताना मुलींसाठी या DVD शोने राष्ट्रीय विज्ञान दिनाची करण्यात आली सांगता। श्रीराम धर्मघाटच्या श्री सर्वश्रेष्ठ महादेव मंदिर येथे कुस्त्यांची दंगल संपन्न। कालिका माता मंदिर समोर श्री भगवान परशुराम चौक पानपोईचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। महाशिवरात्रीनिमित्त जुने धुळे येथे हरिभक्त परायण रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांचे कीर्तन संपन्न। आणि मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बहुल भागात आवश्यक मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। रोटरी क्लब धुळे व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा धुळेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील हॉटेल गणपती पॅलेसच्या सभागृहात शिवकालीन किल्ल्यांचे स्थापत्य या विषयावर व्याख्यानाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथील रोटरी क्लब व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा धुळेतर्फे शहरातील हॉटेल गणपती पॅलेसच्या सभागृहात शिवकालीन किल्ल्यांचे स्थापत्य या विषयावर दुर्ग संस्कृती अभ्यासक देवदत्त गोखले यांच्या व्याख्यानाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नितीन खिवसरा व राहुल कुलकर्णी हे उपस्थित होते। शिवछत्रपती महाराजांचे तत्कालीन मुख्य अभियंते व रायगडचे निर्माते हिरोजी इंदुलकर यांच्या मार्फत बांधलेल्या किल्ल्यांचे स्थापत्य हे केवळ भौतिक बांधकाम केले नाही तर ते एक संस्कृती दर्शक आहे। त्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा आणि कार्यसंस्कृतीचा अभ्यास केल्यास आपल्याला आपल्या कामात नव्या दिशा मिळू शकतात। याच पार्श्वभूमीवर जळगाव येथील दुर्ग संस्कृती अभ्यासक देवदत्त गोखले यांचे व्याख्यान हॉटेल गणपती पॅलेसच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते। या प्रसंगी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन खिवसरा, रोटरी क्लब ऑफ धुळेचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी, अक्षय मुंडके, दीपक ऐरराव तसेच प्रकाश भंडारी, सुमित बोरसे, दीपक शेलार, अभय शिनकर, प्रभाकर नल्ला, मयूर सूर्यवंशी, संजय पाटील, आशिष अग्रवाल, वर्धमान संघवी, विशाल विस्पुते, सागर शिंपी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आउटर विनियर 6 फुटाची कॅव्हिटी आणि 3 फुटाचं इनर विनियर असं टोटल 12 फूट आहे। म्हणजे आतल्या वॉटर प्रेशरमुळे ती आतली भिंत जरी फुटली तरी बाहेरची भिंत पर्यंत यायला त्याला पाण्याला 9 फूट ट्रॅव्हल करावं लागणार आहे। काही कारणाने बाहेरचं आवरण जरी फुटलं तसं फुटलेलं नाही, ते महाराजांनी बांधलंय त्याच्यामुळे ते फुटण्याची शक्यता नाही। पण त्याची सुद्धा काळजी महाराजांनी घेतलेली। काही कारणाने पुढे मागे काही गोष्टी झाल्या तरी बाहेरने काही त्रास झाला तर त्याला परत त्या आतपर्यंत यायला 9 फूट आहे। आत काही त्रास झाला तर बाहेरपर्यंत जायला त्याला 9 फूट आहे। असं कॅव्हिटी वॉलचा प्रयोग सुद्धा महाराजांनी रायगडावरती केलेला आपल्याला आढळतो। या गंगासागर तलावाच्या बाबतीत असेल किंवा हातची तलाव, एक वेगळ्या प्रकारचं तलावांचं क्लस्टर आपल्याला आलमग किल्ल्यावरती आढळतं की तिथे 11 छोटी छोटी पाण्याची टाकी आहे। आणि ही जी बाहेरची जी वॉल आहे ही एक रिटेनिंग वॉल सारखं स्ट्रक्चर त्याला परत दिलेलं आहे की एक्सेस पाणी जे आहे त्याला पन्हाळी म्हणायचं, त्या पन्हाळीतनं एक्सेस पाणी सुद्धा काढलं जायचं जेणेकरून त्या स्ट्रक्चरची पण स्टेबिलिटी वाढेल। आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वॉटर स्टॅबिलायझेशन टेक्निक, कारण सेडिमेंटेशन पाण्यासोबत येणारी जी घाण आहे त्याला कुठेतरी सेडिमेंटेशन करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे आता हा जो पद्मावती तलाव आहे, पद्मावती माचीवरचा राजगडाचा, तर इथे येणारं पाणी जास्तीत जास्ती प्रमाणामध्ये स्वच्छ कसं असेल आणि कमीत कमी घाण कशी येईल याच्यासाठी इथे जेव्हा पाणी आपण अॅक्युम्युलेट करतोय किंवा पाणी कलेक्ट करतोय याच्या आधी वरच्या भागामध्ये 2 किंवा 3 वेळेला त्याला फिल्ट्रेशन दिलेलं आहे की तिथे सगळं सेडिमेंटेशन होतं आणि शक्यतोवर क्लीन पाणी पुढे जातं, मग परत सेकंड लेवल, मग परत टर्शरी आणि मग कदाचित म्हणजे डिपेंडिंग की आपल्याला किती त्याला स्टेजेस द्यायचे आहेत तर असं सुद्धा याच्यामध्ये आपल्याला केलेलं आढळतं। म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्टेशन। आता याच्यामधनं सांगण्यासारखी गोष्ट एक आहे ती म्हणजे महाराजांनी प्रत्येक गोष्टीकडे रिसोर्स म्हणून बघितलं आणि तो रिसोर्स फक्त त्या वेळच्या लोकांपुरतं मर्यादित पुरेल असं नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या दृष्टिकोनात त्याचा विचार महाराजांनी केलाय। म्हणून आज 350 वर्ष झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला अनेक गड किल्ल्यांवर भरपूर पाणी मिळतं। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांची राष्ट्रीय विज्ञान दिनी शहरातील राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर येथे
वयात येताना मुलींसाठी या DVD शोने सांगता करण्यात आली. मराठी विज्ञान परिषद धुळे विभागातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. यावर्षी देखील परिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनी शहरातील राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर येथे वयात येताना मुलींसाठी या DVD शोने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दिनांक 22 रोजी सकाळी 8 वाजता न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे विकसित भारतासाठी विज्ञान व नवनिर्मिती या क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाच्या दृष्टीने युवकांना सक्षम करणे या विषयावर प्राध्यापक डॉक्टर RM शेवाळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. त्यानंतर दिनांक 25 रोजी सकाळी 8 वाजता महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय देवपूर येथे व दुपारी 2 वाजता ZB पाटील हायस्कूल देवपूर येथे वयात येताना मुलांसाठी हा DVD शो प्राध्यापक डॉक्टर RM शेवाळे यांनी सादर केला. तसेच दिनांक 25 रोजी आबासाहेब HB पाटील माध्यमिक विद्यालय देवपूर येथे विकसित भारतासाठी विज्ञान व नवनिर्मिती या क्षेत्रात युवकांना सक्षम करणे या विषयावर प्राध्यापक डॉक्टर RM शेवाळे यांचे व्याख्यान संपन्न झाले. राष्ट्रीय विज्ञान दिनी दिनांक 28 रोजी दुपारी 12 वाजता राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर येथे वयात येताना मुलींसाठी या DVD शोने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मराठी विज्ञान परिषद धुळे विभागाचे अध्यक्ष किशोर पाटील, प्राचार्य ना. कौ. पाटील, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ माजी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर KB पाटील तसेच VY दापके, कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक MS पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी धुळे येथील संबंधित शाळेतील मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका VN हलकारे, NU पाटील, अर्पणा पाटील, उदय तोरवणे, संजीव पाटील व शर्मिला शिंदे यांच्यासह सहकारी शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सर्वांना कल्पना आहे, आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन सर्व देशभर साजरा होत आहे. धुळे शहरात मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध व्याख्यानं DVD शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार आजचा राजे संभाजी विद्यालय या शाळेतील आजचा हा समारोपाचा कार्यक्रम. यानिमित्त सर्व मुलींसाठी वयात येताना हा DVD शो आम्ही मराठी विज्ञान परिषद धुळे विभागातर्फे सादर करत आहोत. सगळ्यांना कल्पना आहे की 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन आपण का साजरा करतो. भौतिकशास्त्रात आजपर्यंत मिळवलेले, भारतात राहून भारतात संशोधन करून भारतातल्याच प्रयोगशाळांचा वापर करून नोबेल पुरस्कार मिळवलेले एकमेव शास्त्रज्ञ म्हणजे चंद्रशेखर वेंकटरमण. त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि 1987 मध्ये तत्कालीन सचिव डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी एक कल्पना मांडली. त्यावेळी पंतप्रधान होते राजीव गांधी की आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करूया, आणि ती कल्पना उचलून राजीव गांधींनी या कल्पनेला मान्यता दिली आणि 1987 पासून दर 28 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतोय. त्यानुसार आजचा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा हा सोहळा. या शाळेने नेहमीच या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलेलं असतं आणि असे अनेक कार्यक्रम आम्ही दरवर्षी या शाळेमध्ये घेऊन येत असतो. याआधी शासनाने सुचवलेल्यानुसार आपल्याला विकसित देशांमध्ये जायचं आहे असे आपले पंतप्रधान नेहमीच सांगत असतात. त्यानुसार जागतिकीकरणामध्ये विकसित जर व्हायचं असेल तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नवनिर्मिती क्षेत्रात युवकांना सक्षम करणे हा या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताचा विषय आहे. आणि या विषयाला अनुसरून म्हणून अनेक व्याख्यानं मराठी विज्ञान परिषदेतर्फे धुळे शहरातनं आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सुरुवात झाली 22 फेब्रुवारीला न्यू सिटी हायस्कूलमध्ये, तिथं एक व्याख्यान झालं. त्यानंतर 24 फेब्रुवारीला जिजामाता विद्यालयात तिथं मुलींसाठी DVD शो झाला. त्यानंतर 25 फेब्रुवारीला एकूण 3 कार्यक्रम झाले. त्यातला पहिला कार्यक्रम झाला महाराणा प्रताप शाळेत, तिथं DVD शो मुलांसाठी दाखवण्यात आला. त्यानंतर दुपारी मयूर शाळेमध्ये एक व्याख्यान झालं याच विषयावरती, आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम 25ला झाला HB पाटील माध्यमिक विद्यालयात. त्या शाळेतही व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. आजचा आपला हा शेवटचा कार्यक्रम. महाशिवरात्रीनिमित्त धुळे तालुक्यातील लळिंग येथे श्रीराम धर्मदाय ट्रस्टच्या श्री सर्वश्रेष्ठ महादेव मंदिर येथे कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. सत्यनारायणाचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. धुळे तालुक्यातील लळिंग येथे महाशिवरात्रीनिमित्त श्रीराम धर्मदाय ट्रस्टच्या
सर्वश्रेष्ठ महादेव मंदिर येथे गुरुवारी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी ट्रस्टचे सचिव पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी यांच्या हस्ते सर्वश्रेष्ठ महादेव मंदिर येथे सत्यनारायणाची पूजा करण्यात आली। त्यानंतर पोलीस पाटील परदेशी यांनी वाजत गाजत डोळ्यांना पट्टी बांधून मंदिराच्या डोंगरावरून पायथ्याशी आले। गेल्या 5 वर्षापासून ते मंदिरावर सकाळी व संध्याकाळी आरती करताना डोळ्यावर पट्टी बांधून चढतात व उतरतात। त्यांची ही वेगळीच भक्ती आहे। शिवलिंगावर ज्या दिवशी साक्षात नागराजाचे दर्शन होईल तोपर्यंत डोळ्यावर पट्टी बांधूनच ते चढणार आहेत। त्यानंतर श्रीराम मंदिराजवळ माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कुस्त्यांच्या दंगलीला प्रारंभ करण्यात आला। दंगलीत धुळे शहरासह परिसरातील कुस्तीगीर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यांना भांडे तसेच रोख रक्कम असे बक्षीस ठेवण्यात आले होते। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी गवळी, पोलीस पाटील सुनील सिंह परदेशी, शिवाजी बागुल, गोविंद नागापुरे, तुषार पवार, सचिन सिंह परदेशी, विशाल चंदेल, निरंजन चंदेल, रमेश झिपरे, संतोष गठरी, पांडुरंग गेनाप्पा, अनिल सोनवणे, कुणाल पवार, सुजल पवार, शिवम परदेशी, किरण गेनाप्पा, अनिल सिंह परदेशी, ग्रामपंचायत सदस्य गोविंद नागापुरे, किसन शहापूरकर, धोंडू गठरी यांच्यासह कुस्तीपटू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे शहरातील कालिका माता मंदिर समोर श्री भगवान परशुराम चौक पानपोईचे शहराचे आमदार अनुभव अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। धुळे शहरातील पांझरा नदी किनारील कालिका माता मंदिरासमोर श्री भगवान परशुराम चौक पानपोईचे उद्घाटन शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले। उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते श्री भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्यानंतर शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते फीत कापून पानपोईचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रतिभा चौधरी, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, माजी अभियंता कैलास शिंदे, ज्येष्ठ भाजप नेते विजय पाचापूरकर, रावसाहेब जोशी, भगवान परशुराम समिती सदस्य अनिल दीक्षित, शेखर कुलकर्णी, पी.ए. कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, जयेश वावदे, भूषण जोशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 10:30 कार्यक्रम मी 11 वाजता आलो। तर भाऊ जोशी जेव्हा मी कॉन्ट्रॅक्टर होतो तेव्हा ते मला डेप्युटी इंजिनियर होते। त्यांच्या माध्यमातून 1 महिन्याचं जार, पाण्याचे जार या ठिकाणी देण्यात आले। मी प्रसादचंही कौतुक करतो का अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आहे। आणि खरं तर जी समोरची जागा आहे ना ती आपण मागितली होती परशुराम चौकात, परंतु जेलने आपल्याला ती जागा दिली नाही। अजून सुद्धा ते बांधकाम जे थांबलं होतं माझ्यामुळे थांबलेलं आहे। मी ती जागा मागतोय, परंतु कदाचित जेलची ज्या फॉर्मॅलिटीज आहे आणि ज्या परवानग्या लागतात त्या कदाचित होणं शक्य नाही आहे। तरी आपण काम अजून थांबवून ठेवलेलं आहे। तो असा चौक आपण मागतोय आणि तिथं चांगलं असं परशुराम चौक आपल्या उभारायचा मानस होता, परंतु अजून ती जागा आपल्याला मिळालेली नाही आणि कदाचित मिळणार पण नाही। जेलच्या ज्या अटी आहेत त्याप्रमाणे त्या मिळत नाही आहे, परंतु आपण प्रपोजलवरती सरकारकडे पाठवलेलं आहे म्हणून ते काम थांबलेलं आहे। तर प्रयत्नशील आहोत, नाही तर याच ठिकाणी काहीतरी बघू, कुठंतरी जागा व्यवस्थित जर याच कोपऱ्याला कुठं मिळाली तर चांगलं असं चौक आपण या ठिकाणी डेव्हलप करू। कारण की पुतळे हे सर्व लावण्यासाठी फार परवानग्या लागतात आणि त्या परवानग्या सध्या आपल्याला मिळत नाही। जर जास्त अडचणीचं झालं तर आपण मध्ये सर्कल करून या ठिकाणी जेव्हा हा पूल आपण मोठा करणार आहोत, या पूलची पण हाईट आपण वाढवतोय। यालाही आपण 12 कोटी रुपये शासनाकडे आता मागणी केलेली आहे आणि मार्चमध्ये ते मंजूर पण होणार आहे। या पूलची पण, या मोरीची उंची आपण वाढवतोय आणि ती वाढल्यानंतर गणपती मंदिरच्या पायरीला ती येईल, म्हणजे त्याच्यामुळं गणपती मंदिर आणि कालिका माता मंदिर दोघांनाही कुठलंच अडचण येणार नाही अशा प्रकारे ते पूलची आपण उंची वाढवतोय पंचमुखी। तर झाल्यानंतर मग आपण मध्ये सर्कलचा विचार करू आणि तेव्हा मग त्याला परशुरामचं जे शस्त्र होते भगवानांचे परशु, तेच फक्त आपण त्या ठिकाणी लावू आणि एक चांगला चौक करायचा आपण प्रयत्न करू। महाशिवरात्रीनिमित्त जुने धुळे येथील सर्वेश्वर महादेव मंदिर येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांच्या कीर्तनाचे गुरुवारी रात्री आयोजन करण्यात आले होते। महाशिवरात्रीनिमित्त जुने धुळे येथील सर्वेश्वर महादेव मंदिर येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांच्या कीर्तनाचे खुनी मस्जिद चौक जुने धुळे येथे
गुरुवारी रात्री आयोजन करण्यात आले होते. शहराचे आमदार अनुप अग्रवाल व मान्यवर उपस्थितांच्या हस्ते शिवमूर्तीचे पूजन करून दीपप्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सनीभाऊ चौधरी यांनी केले होते. आत्ताची तरुण पिढी भरकटत चाललेली असून देवधर्माचे वेड तरुणांना लागावे व मार्गदर्शन लाभावे म्हणून सदर कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल, हरिभक्त परायण रवी किरण महाराज, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी नगरसेवक देवेंद्र सोनार, भिकन वराडे, भूषण सोनार, सन्नी चौधरी, माजी महापौर प्रतिभा चौधरी, सागर चौधरी यांच्यासह भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले खानदेशातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, माझी त्यांची दुसऱ्यांदा भेट होत आहे असे रवी किरणजी महाराज आणि ज्यांनी हे कार्यक्रम आयोजन केलंय ते माझे लहान बंधू सनी भाऊ आणि अनिल माळी, या प्रभागातील माजी महापौर चंदूबापू सोनार आणि देवादादा सोनार यांच्या मार्गदर्शनात हा जो भव्य असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि असंच धर्माचं काम करत राहो. ईश्वर त्यांना धर्माच्या कामाची आवड निर्माण करो आणि असेच धर्माचे काम त्यांच्या हाताने घडत राहो ही प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. जय श्रीराम. धुळे शहरातील मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बहुल भागात आवश्यक मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची मागणी मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरात मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात महापालिकेमार्फत मुस्लिम बहुल भागात आवश्यक मूलभूत सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीतर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की रमजान महिन्यात मुस्लिम समाजाचे महिनाभर उपास असतात. नागरिकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी महापालिकेने योग्य ती दक्षता घ्यावी. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी पथदैवे सुरळीत सुरू करावे. भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण करावे, कारण शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक भागात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना देखील ताज्या आहेत. त्यामुळे विशेषतः याकडे लक्ष द्यावे. परिसरात स्वच्छता व्यवस्थित राखली जावी. कचरा उचलण्यास दिरंगाई करू नये. सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्वच्छता नियमित होण्यासाठी उपाययोजना कराव्यात. स्वच्छ व चांगले पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित व्हावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी समितीचे अध्यक्ष अशफाक शेख, आरिफ अन्सारी, ॲडव्होकेट अजीज पटेल, इंजिनियर अंजा अन्सारी, रियाज अहमद, नदीम अन्सारी आदी उपस्थित होते. मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. त्यामध्ये जे उपवास ठेवतात, फक्त मुस्लिम समाजाचे लोक उपवास ठेवतात असं नाही आहे. आमचे बांधव देखील मोठ्या संख्येने जे आता उपवास ठेवत आहे. आता ह्या काळात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये. जे मूलभूत सुविधा जे मनपातर्फे दिले जातात, पाणी पुरवठा आहे, स्वच्छता संदर्भात आहे आणि पथदिवे वगैरे सुरू असणे या संदर्भात आम्ही जे आयुक्त मॅडमना निवेदन दिलेलं आहे, त्यांची चर्चा केली आहे आणि त्यांना सूचना केली आहे आपण जे संबंधित सर्व विभागाचे अधिकारी आहे त्यांची बैठक घ्या आणि आपण स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून जे कारवाई करावी. त्यामुळे जे नागरिकांची कुठली तक्रार राहणार नाही, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. आणि विशेष जे ह्या महिन्यामध्ये रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बहुल भागात जे आपण लक्ष द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती केली आहे. आणि ते मान्य करून त्यांनी जे आम्ही त्या संदर्भात जे त्यांनी नंबर पण दिला आम्हाला आणि जे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, अधिकाऱ्यांचा नंबर पण दिलेला आहे आणि काय राहिल्यावर तुम्ही त्याच्यावर फोटो टाका, मी तरच त्याच्यावर कारवाई करेल अशी त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिले आहे. धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन किल्ल्यांचे स्थापत्य या विषयावर व्याख्यान संपन्न. राजे संभाजी माध्यमिक विद्यालय देवपूर येथे वयात येताना मुलींसाठी या DVD शोने राष्ट्रीय विज्ञान दिनाची करण्यात आली सांगता. श्रीराम धर्मदाय ट्रस्टच्या श्री सर्वश्रेष्ठ महादेव मंदिर येथे कुस्त्यांची दंगल संपन्न. कालिका माता मंदिर समोर श्री भगवान परशुराम चौक पानपोईचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. महाशिवरात्रीनिमित्त जुने धुळे येथे हरिभक्त परायण रवी किरण महाराज दोंडाईचेकर यांचे कीर्तन संपन्न. आणि मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बहुल भागात आवश्यक मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.